नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट अशी भरली मिरचीची रेसिपी बघणार आहोत. कशा पद्धतीने अगदी परफेक्ट आणि अगदी भरपूर दिवस कशी टिकवायची ते देखील आज आपण ह्या रेसिपीमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल अशी माहिती बघणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या वजनाला 100 ग्रॅम मिरची आणि नगाला 7 ते 8 मिरचींचा वापर करते. आणि ज्यावेळेस आपण बिरली मिरची बनवण्यासाठी मिरचींचा वापर करणार आहोत अशा पद्धतीने कमी तिखट म्हणजे जाडसर मिरचीचा वापर करा, म्हणजे त्या चवीला अगदी कमी तिखट असतात आणि खाताना अगदी छान त्या चविष्ट अशा त्या लागतात. ह्या मिरचींना मी 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतले आणि पूर्णपणे त्याला व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने कोरडं करून घ्या. त्यामुळे अगदी सहज 8 दिवस आपल्या ह्या मिरच्या अगदी सहज त्या टिकतात. त्यानंतर आपण त्याच्यातल्या बिया ह्या काढून घेणार. मध्यभागी बघू शकाल अशा पद्धतीने कट लावून घेतले आणि त्याच्या संपूर्ण बिया आपण काढून घेतल्या. जर तुम्हाला तिखट मिरची आवडत असेल तर बिया स्किप केला म्हणजे काढल्या नाही तरी काही हरकत नाही. तर आपण लगेच आपण संपूर्ण मिरचींच्या बिया काढून घेतल्या, कट लावून घेतले व्यवस्थित आणि लगेच आपण त्यांना आतमधनं आता मीठ हे लावून घेणार. मीठ यासाठी लावतोय तर आपल्या मिरच्या ह्या अगदी छान चविष्ट अशा तयार होतात. ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस त्या अजिबात आळण्या अशा त्या लागत नाही. तर संपूर्ण मिरचींना देखील आपलं मीठ हे लावून झालं. लय साईडला खलबत्त्यामध्ये फक्त आपण जिरे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेऊन आपण छान जाडसर असं वाटण तयार करून घेतो. मिक्सरला बारीक फिरवून घेतलं तरी काही हरकत नाही. यामध्ये तुम्ही थोडे आवडीनुसार बडीशोप किंवा धन्यांचा वापर केला तरी काही हरकत नाही. पण आज मी अगदी साध्या आणि म्हणजे अगदी सिंपल पद्धतीने आणि अगदी छान अशी बनवणार आहोत. जर तुम्हाला थोडं मसालेदार बनवायचं असेल तर थोडं धने आणि बडीशोपचा वापर केला तरी काही हरकत नाही. आता आपलं हे काढून झाले. त्यानंतर साईडला एक कढाई घेतली. आता इथे मी 7 ते 8 मिरच्या घेतल्या होत्या. 7 ते 8 मिरचींसाठी बरोबर 12 चमचे आपलं पोहे खाण्याचं पिठाचा वापर करते. म्हणजे एका मिरचीसाठी बरोबर 2 चमचे तुम्ही पिठाचा डाळीचा पिठाचा म्हणजे बेसन पिठाचा वापर करा. अगदी परफेक्ट असं आपलं पीठ हे पुरतं, अजिबात उरत वगैरे नाही. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण वाटून घेतलेले लसूण आणि जिरेचं पेस्ट आपण टाकून घेतले. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ हे घालणार आहोत. आधीच आपण मिरचींना मीठ लावून घेतलं आहे म्हणून इथं व्यवस्थित बेताचं मीठ घाला, जेणेकरून आपल्या मिरच्या ह्या खारचट होणार नाही. तर मीठ घातल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण पुन्हा आणखी जर तुम्हाला हिंगाची चव आवडत असेल, हिंग देखील ह्या स्टेपला घातला तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच याच्यामध्ये फक्त मी थोडीशी हळद वापरते आणि आणखी तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडं लाल तिखटाचा वापर केला तरी काही हरकत नाही. लगेच याच्यामध्ये 1 चमचा तीळ घालते. तिळामध्ये खूप छान अशी चव आपल्या मिरचींना येते. ज्यावेळेस आपण मिरच्या खातो खूप छान त्या दाताखाली तीळ येते आणि त्यामुळे अगदी छान चविष्ट अशा आपल्या मिरच्या ह्या तयार होतात. त्यामध्ये पुन्हा मी 1 ते 1.5 चमचा तेल घातले. तेल घातल्यानंतर लय चमच्याच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. चमच्याने जर आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येत नसेल तर डायरेक्टली हाताने व्यवस्थित आपल्या पिठाला छान असं तेल हे लागलं गेलं पाहिजे. त्यामुळे अगदी छान अशी आपली एकसारखी जे मळलेलं पीठ तयार होतं ते मिरचीला लावताना ते व्यवस्थित ते लागतं. तर मी हाताने व्यवस्थित पिठामध्ये तेल हे चोळून घेतले. त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण आता हे कणिक मळून घेणार. जर तुम्ही एकाच वेळेस पाणी हे टाकून घेतलं त्यामुळे गोठळ्या देखील तयार होतात आणि पाणी हे जास्ती देखील होण्याची शक्यता असते. कुठलंही डाळीचं पीठ म्हटलं म्हणजे डाळीच्या पिठाला अगदी कमी पाण्याचं प्रमाण लागतं, म्हणून पाण्याचा देखील आपल्याला तो अंदाज येत नाही. अगदी थोडं थोडं घालत अशा पद्धतीने छान सैलसर कणिक मळून घ्या. नेहमी आपण भजींसाठी पीठ मळतो अगदी तसंच मी आता हे भरली मिरचींसाठी पीठ हे मळून घेतलं आहे. लय यातनं एक मिरची घ्यायची. सर्वात प्रथम आपण चमचेच्या सहाय्याने मिरचीच्या आतल्या भागामध्ये पीठ हे भरून घेणार. जेवढं शक्य आहे तेवढं आपण व्यवस्थित आतमध्ये पीठ हे भरून घ्या. या पद्धतीने जर आपण एकाच वेळेस मिरची बनवून ठेवली तर सहज आपण तिला 8 ते 10 दिवस खाऊन घेऊ शकतो. फ्रीजमध्ये जर तुम्ही स्टोअर करणार असाल तर अगदी सहज ते 15 दिवस आपली मिरची ही सहज ती टिकते. तर बाहेरून देखील मी पीठ लावून घेतले. असे पीठ लावून झाल्यानंतर लगेच साईडला आपण गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे. तवा गरम झाल्यानंतर यामध्ये फक्त सर्वात प्रथम अर्धा चमचा आपण तेल गरम करून घेणार. जर जास्ती तेलकट आवडत असेल तर थोडं तेलाचं प्रमाण जास्ती घातलं तरी काही हरकत नाही. तर तेल अगदी छान गरम झालं आहे. त्यानंतर लगेच एक एक करत मिरची भरत लगेच आपण यावरती आता ठेवत उरलेलं पीठ वरून आपण असं टाकून घेऊया. तर संपूर्ण मी मिरच्या भरून ठेवल्या आहे आणि उरलेलं पीठ पुन्हा आपण मिरचींच्या वरती असं लावून घ्या, जेणेकरून आपलं पीठ अजिबात वाया जाणार नाही.
तर आता आपण मंद आचेवरती फक्त 2 ते 3 मिनटं एका साईडने आता शिजवून घेणार आहोत। तर बघू शकाल 2 ते 3 मिनटं झाले। त्यानंतर लगेच मी याच्यावरती पुन्हा अगदी थोडंसं तेल हे टाकून घेतले। तेल टाकल्यानंतर लगेच आता आपण दुसरी साईड आता भाजून घेणार आहोत। तर अगदी लवकर ह्या मिरच्या भाजून होतात तेलामध्ये। आता आपण दुसरी साईड लगेच त्याची शिजवून घेणार आहोत। तर लगेचच त्या अगदी लवकर शिजायला अजिबात वेळ वगैरे लागत नाही, अगदी पटपट असे ते शिजतात, कुठलाही वेळ न लागता आणि अगदी झटपट होणारी अगदी छान अशी ही मिरचींची चविष्ट रेसिपी आहे। त्यानंतर दुसरी साईड आपण बदलल्यानंतर 1 ते 2 मिनटानंतर अगदी थोडंसं पाणीचा चपका देऊन त्याच्यावरती आपण 5 मिनटं झाकण हे ठेवून देणार आहोत। तर तुम्ही बघू शकाल 3 मिनटानंतर मी लगेचच गॅस हा बंद करून घेतला आहे आणि 5 मिनटानंतर आपण झाकण उघडायचं, पुन्हा आणखी दुसरी साईड आपण त्याची पलटी करून घेणार। यामुळे काय होतं, आपली मिरची आतपर्यंत अगदी छान ती शिजते। आपण ज्यावेळेस खातो त्यावेळेस अजिबात आपलं पीठ हे दाताखाली चिटकत नाही किंवा ती अजिबात कच्चट अशी ती लागत नाही। अगदी परफेक्ट अशी आपली साधी सोपी कमी साहित्यात आणि चविष्ट अशी आपली भरली मिरची ही तयार झाली। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल।